नमस्कार. नमस्कार. तुमचं या ठिकाणचं नाव आणि तुमचा पत्ता सांगा. माझं नाव तानाजी रमेश भोसले, राहणार कामतदूत, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. ही तुमची कोणती व्हरायटी आहे? ही माणिकचव्हाण व्हरायटी. आज तुमचं छाटणी किती तारखेची आहे? 6 ऑक्टोबर छाटणी, 107 दिवस झाले याला. बरं. आता तुम्ही मला एक सांगा, ह्याला तुम्ही सुरुवातीपासून सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीचा वापर केलेला नाही, बरोबर आहे? हो. माझ्या मते तुम्ही एप्रिल छाटणीला 1-2 स्प्रे घेतलं होतं. हो, बरोबर आहे. तुमचं डोळं वगैरे फुगलं, काळी चांगली झाली, स्ट्रॉंग, बरोबर आहे. आज आता तुमच्या पाठीमागं पण आपण एक व्हिडिओ घेतलेला होता. हो, बरोबर. आता त्यात आणि ह्यात तुम्हाला काय बदल दिसतोय ते सांगा. खूप बदल आहे. फ्रूट चार्जर, सॉइल चार्जर ह्याच्यामुळं रासायनिक खत कमी लागलेलं आहे. वरून रोगाला पान चांगलं प्रकाश संश्लेषण क्रिया झाल्यामुळं रोगाला प्रतिकार शक्ती चांगल्यामुळे जरा दवण्याबुरीचे पण हात थोडे कमी झालेले. बरं. नाही, कमी म्हणजे किती कमी झाली ते सांगा. एक आपण जरा मध्ये थंडी अधूनमधून होते, एक प्रिव्हेंटिव्ह असा म्हणून थोडे 1-2 हात मारत होतो आपण. पण तसंच जनरली जर ॲव्हरेज काढला तर 35-40% तर कमी झालेलं आहे सध्या. कमी झालेलं आहे. कारण आता काय होतंय तुम्हाला सांगतो, व्हिडिओ बघून लोकांचं एक असं मत आलं की हे काहीतरी बकवास आहे. एका शेतकऱ्याचा व्हिडिओ एक होता युट्यूबवरती, ते खाली कॉमेंट टाकली शेतकऱ्यांनी की हे काहीतरी बकवास वाटते टेक्नॉलॉजी, एवढं शक्यच नाही. जून मधला प्लॉट असून एवढं कमी भुऱ्या आणि दावण्यासाठी मग तुम्हाला शक्य वाटतंय का ती? नाही. मुळात काय अन्नद्रव्य आणि फ्रूट चार्जर, सॉइल चार्जर ह्याच्यामुळे काय होतं की खालून सॉइल चार्जरमुळे आपटिक करायला चांगलं होतं, झाडात ताकद निर्माण होते, स्टोरेज भरपूर होतं. आणि पानाला फवारल्यामुळं पान राट, काळोखे, मोठे, चिवट, तन्यता ह्याच्यामुळे फोटोसेन्सिस प्रकाश संश्लेषण क्रिया चांगली चालते. त्यामुळे काय होतं की रोगाला प्रतिकार शक्तीला बळी पडू शकत नाही ते. आणि दुसरी गोष्ट, हे माल बेदाना बनवणार होतो. आता तुम्ही शूटिंग मध्ये बघताल किंवा रिअली बघितलं, हा माल मार्केटसाठी 1 नंबर झाला. 18-20 mm आता ही 20 पेक्षाही जास्त येऊ शकते, एवढी साईज जाडी झालेली आहे. मग हे जर बनवायचं असेल तर मी 2 वर्ष मार्केटिंग करत होतो. त्याला जे जास्त लागायचा, CPP लागायचं, सुपरशक्ती कंबाईन लागायचं, पॉइंट काढण्यासाठी एलेंटा सुपर, आचिवा वेगवेगळे टॉनिक भरपूर मारा लागायचं. त्याला 5-7 हजार रुपये खर्च व्हायचे. आता तो खर्च सगळा बचत झालेला आहे. का की फ्रूट चार्जर, साईज चार्जर फुगवण करतं. फ्लावर चार्जर, क्रॉप चार्जर झाडाचा विस्तार करतो. फ्लावर चार्जर फ्लावरिंग मध्ये वापरलं, फ्रूट चार्जर पॉइंटला प्रोत्साहित करतं, चांगला पॉइंट निघतो असं. आता हे लष्टर हे बघितलं तुमचं चमक, तर आज पण म्हणजे एवढी जबरदस्त दिसते तुमच्या झाडावरती. अजून की आता माल विक्रीला आला तर शुगर कमी ह्यात नॅचरली चालू झालेले आहे, तरी पण लष्टर हा अजून कमी झाले नाही, 0 होऊ शकत नाही. हाय अशी लष्टर आहे. बर. हे ह्याच्या अगोदर तुम्हाला जाणवत होतं का? नाही, असं नाही. आता तुमचा 3 वर्षाचा अनुभव आहे तुमचा, बरोबर आहे का ह्यातला, द्राक्षातला? मग तुम्हाला 3 वर्षात म्हणजे गेली 2 वर्ष तुम्ही पिकवलं आणि आताच हे वर्ष तुमचं, ह्यातला बदल आम्हाला सांगा. नाही, बदल ॲव्हरेज चांगला भेटणार. आता माल क्वालिटीच झाली. आणि दुसरी गोष्ट, क्वालिटी माल झाल्यामुळं, ॲव्हरेज झाल्यामुळं पैसे जास्त होणार दरवर्षीपेक्षा, तर फायद्यामध्ये जास्त आहे ना. आता जर हे बघितलं तुमच्या आतमध्ये सुद्धा आपण, तर सगळीकडे असे बंचेस आहेत, बरोबर आहे का? काही ठिकाणी थोडा काड्या जास्त आहेत, त्यामुळे थोडा लोड आहे. जिथं लोड आहे तिथं नॅचरली ममीज होणार. हा नॅचरल भाग, अनलिमिटेड पेक्षा माल घेतला, पण सरासरी बघितलं की माल चांगला आहे. आता मला एक सांगा, तुम्ही साधारण ह्याचं ॲव्हरेज किती पडेल तुमच्या? आता व्यापाऱ्याला जर आपण बोलवलं, त्याच्या हाताने चालणारा जो माल आहे, तुझ्या हाताने तू कटिंग घेऊन जा, याची 25 टन माल निघू शकते त्याच्या क्वालिटीचा. आणि महाग राहतो आणखी 7-8 टन माल, तो जरा थोडे मिडियम बंच, लहान बंच, कुठं लोड असलेलं जरा. बस तसं तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त हो लोड जास्त आहे, बरोबर आहे. त्याला तुम्ही कृषामृत मला वाटतं आता इथं आपण टेकन लावलंय का, आता लोड जास्त झालाय. बर लोड जास्त झालंय, टेकन लावली तिथे पण लावली, टेक नाही दिसते ते. आता हे जर तुमचं बघितलं सगळं एकंदरीत, हे पानाची तुमच्या चमक ही जर आपण बघितली, हे पान आहे आता तुमचं, बरोबर आहे का? पान सुद्धा म्हणजे भरपूर मोठं असं पान झालेलं आहे, पानाला पूर्ण चिवटपणा आहे. बर. चुरगळून टाका की, दाखवा जरा कसं माहिती काम करत. जरा चुरगळा अजून, काढा घडी काढा.
थोडक्यात ही स्प्रिंग टाईप आहे थोडक्यात. हो, छोटपणा जास्त आहे. बरोबर आहे. छोटपणा, जाडपणा, काळोखी प्रकाश चांगलं सिस्टम सगळं. ठीक आहे ठीक आहे. चला पुढे जरा चला बघूया अजून आपण. हे आता सगळे तुमचे बंचेस एकसारखेच दिसतात सगळे, बरोबर आहे. आता तुम्ही सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीचा वापर करून या ठिकाणी तुम्ही मला वाटतं कलिंगडाचा पण प्लॉट केला. हो, केलाय, खाली केलाय. बरोबर आहे. तर ते कलिंगडात तुमचं काय मत आहे तिथं कलिंगडाची? आता एक मोठा आत्मविश्वास भेटलेला आहे. बर. आपण 2 वर्ष द्राक्ष करत असताना थोडा नफ्याचं प्रमाण कमी राहायचं. हा. इतर औषधाचा खर्च थोडा जास्त राहिल्यानं उत्पादन कमी, क्वालिटी कमी, त्यामुळं अपेक्षापेक्षाही जास्त नफा भेटत नव्हता. मग आता नफ्यासाठी आत्मविश्वास भेटलं. काय झालं, ब्रँड झालं, काय झालं, सॉइल चार्जर, फ्रूट चार्जर, साईज चार्जर, ह्याच्यामुळे सगळ्या कंडिशन त्या वेळेस वापरून बागेची कंडिशन स्ट्रॉंग बनवता येते. क्वालिटी माल घ्यायला येतोय, पॉइंट येतोय, लस्टर येतोय, ही वजन घ्यायला येतोय. आणि हा माल दिसायला असा वाटत नाही, पण ज्यावेळी मणी काढून मण्याचं साल नकाने काढलं आणि त्यातला गरा बघितला त्यावेळी तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल की खरंच ह्या मालाला जरा दाखवा नाही का आम्हाला मणी काढून तुमचं तसं. ते तुम्ही म्हटलं ना घर पाणी कमी घर जादा, तर ते आता तुम्ही दाखवलं. आता हे तुम्ही शूटिंग करा ह्या साईडला, हे बघा. आणि अतिरेक जीएचा नाही, सीपीपीचा नाही, जरा असं कट करा ना अर्धा. कॅप्लस नाही, आधी साल दाखवत मी. हे साल राट नाही. हा म्हणे जेवढी साल नाजूक राहील तेवढं बेदाण्याला अति सुंदर. आणि हे राटपणा जर झाला तर कॅप्लस नाही, अतिरेक जीएन, सीपीपी हा राटपणा होते आणि सनबर्नी होते. तर आपल्यात हे चांगले, कॅनोपी चांगले, आणि बाकी हे मारायची आपल्याला आवश्यकता नाही. हे सगळं जिप्सी काकडी जशी असते त्या साईड सगळा गाभा आहे हा. बर बर. त्यामुळे ह्याला वेट वजन जास्त आहे. त्या वेट बघून तुम्ही सांगताय आज आमचं तुमचं एवढं उत्पन्न निघेल दरवर्षीपेक्षा तुमच्या. आणि आता दुसरा एक बोलायचा विषय, तर साईडला आपली सागर किंग कलिंगड आहे, वरती शुगर किंग आहे. आता हा सागर किंगचा 12,000 रोपाचा प्लॉट आहे. तर ह्यात थोडं कृषी अमृत गिरीन वापरलंय. आता इथून सॉइल चार्जर, फ्रूट चार्जर काय असेल ते चालू होईल याला. तर ह्याच मध्ये जनरली मला पहिले एक 28-30 टन माल निघायचा. आता ह्या 12,000 रोपामध्ये इजी 50 टन कलिंगड निघायला पाहिजे असं टार्गेट आहे आपलं स्वतःचं. तर का निघणार आत्मविश्वास आहे, हे औषध भेटले आता आपल्याला. ह्यानं तुमच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते हे तुम्हाला गॅरंटी भेटला. फक्त आता तुम्ही द्राक्षालाच वापरलंय तरी पण तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स आलेला आहे तुमचा 2 वर्षाचा. मग मला आता सांगा, जे आता काही तरुण शेतकरी आपले द्राक्ष पिकवतात, डाळिंब पिकवतात, त्यांना ही टेक्नॉलॉजी त्यांनी वापरण्याबद्दल तुमचं काय मत आहे? सगळ्या शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे, काय अडचण नाही. त्यांनी नको त्या गोष्टीला, नको त्या औषधाला विश्वास न ठेवता, आणि हे जे युट्यूबवर येतं त्यांचा जर गैरसमज असेल ते चुकीच आहे. त्याखाली शेतकरी नंबरला मोबाईल नंबर घ्या, मोबाईल नंबर शेतकऱ्याला करून त्याच्या शेतकऱ्या प्लॉटला व्हिजिट द्या. कन्फर्म खात्री करा तुम्ही. तर पहिली गोष्ट युट्यूबला हे खरंच आहे, आणि त्याच्यापेक्षा तुम्हाला आत्मविश्वास पाहिजे असेल कन्फर्म प्लॉट व्हिजिट करून बघून मग तुम्ही चालू करा. आणि दुसरी गोष्ट, औषध हे फसवं नाही, लिंकिंग पद्धत नाही, साखळी पद्धत नाही, किंवा MRP वेगळी बोगस असा काही प्रकार नाही. बर बर. तुम्हाला असं काय दुसरं एक सांगायचा विषय झालं, तुम्ही 20 लिटरचं सॉइल चार्जर ड्रम वरती मोठा गव्हर्नमेंटचा भारत सरकार उपक्रम एक हे सिम्बॉल आहे. हे थोडक्यात इनडायरेक्ट सरकारचं, भारत सरकारचंच औषध आहे. मग बोगस कसं होईल? बर बर बर. ठीक आहे. मग टेक्नॉलॉजी बद्दल तुमचं रिझल्ट आणि हे चांगलं आहे आणि लोकांनी वापरलं पाहिजे. आवर्जून वापरलं. बरोबर आहे. ठीक आहे. धन्यवाद. ओके.